हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आता वाजले 7. मी आहे चायलावर आणि माझा झालेला आहे 4. आज काय स्पेशल? आज आहे वसंत पंचमी, म्हणजेच माता सरस्वतीचा दिवस. आज माता सरस्वतीची पूजा केली जाते. आपली पूजा झालेली आहे. आज वसंत पंचमी, सरस्वती मातेची पूजा करायची असते. बोलो सरस्वती माते की जय. या कुंदेन तुषारहार धवलाया शुभ्रवस्त्रामृताया वीणावर दंडमंडितकराया श्वेतपद्मासनाया ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. सृष्टीची देवी, रचना करणारी देवी, सृष्टीमध्ये सूर भरणारी, ज्ञान भरणारी देवी, आपल्या वाणीवर कंट्रोल करून देणारी, आपल्याला वाणीला सुधरवणारी देवी माता सरस्वतीचा जय जयकार. बोलो मा सरस्वती की जय. का योगायोग कसा आहे? गणपती, सरस्वती, माता लक्ष्मी. जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करतो की नाही, त्या दिवस इकडे आहे शेरावाली माता आणि काली. जय करा बोल शेरावाली माता बोल. साचे दरबार की जय. अंबे मात की जय. दुर्गा मैया की जय. भवानी की जय. शेरावाली की जय. पण काय तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्णाने माता सरस्वतीला काय वरदान दिलं होतं? चला तर ऐकूया स्टोरी. बनवूया माझ्या आजीच्या स्टाईलनी ब्रेकफास्ट आणि ऐकूया ही स्टोरी. लेट्स गो. आता आपण बनवतो पोळ्यांचा बुगदा, किंवा त्याला माझ्या आजीच्या भाषेमध्ये म्हणाल पोळ्यांचा चुरमा, किंवा आपण त्याला माझ्या आजीच्या भाषेमध्ये म्हणून पोळ्यांचे कुटके. या शिळ्या पोळ्या आहेत, कारण की त्या शिळ्या पोळ्यांचाच बनतो तो. अदरवाईज तो तुम्ही गरम पोळ्यांचा बनवण्याचा प्रयत्न कराल तर तो गोळाच बनवून जाईल. या कशा मोडल्या जातात ना शिळ्या पोळ्या म्हणून. तर आज आपण बनवणार आहे शिळ्या पोळ्यांचे कुटके, शिळ्या पोळ्यांचा चुरमा, किंवा शिळ्या पोळ्यांच्या बुगदा काहीतरी असं म्हणतात ते. तर त्याच्यासाठी मी 3 ते 4 पोळ्या आहेत त्या तोडून घेतलेल्या आहे आपल्या हाताने, नाही का, असे क्रश करत आहे. आता बघा या मोठ्याच आहेत, आपल्याला यांना असं करून घ्या. त्यासाठी हात पहिले स्वच्छ छान करायचे, अदरवाईज नाही करायचं. कारण खूप लोक आता याला मिक्सरमधून पण काढतात, असं पोळ्या घालून देतात मिक्सरच्या पॉटमध्ये आणि मग त्याला बारीक करून काढतात. पण ते एकदम सोपी प्रोसेस आहे ती पण ही पद्धत माझ्या आजीची आहे, म्हणून मी तुम्हाला आजीच्या स्टाईलने सांगत आहे. आजी याला म्हणायची पोळ्यांचा नाश्ता, पोळ्यांचा चुरमा म्हणा, किंवा कुटके अशी म्हणायची. बिकॉज त्यावेळेस त्या काळात एवढं लॅविश नव्हतं, खूप गरिबी राहायची आणि अन्न कधी वाया नव्हते घालवत. तर मग आता आपल्याला काही नाश्ता करायचा आहे किंवा झटपट काही आहे नाही, जसं भाजीचं वगैरे काही आहे नाही, पण आता बाहेर जायचं आहे मग लोकांना, माणसांना, तर मग ती काय करायची, त्यावेळेस त्या काळात काही पोळ्या उरलेल्या आहेत त्यांना असं बारीक करून घ्यायचं, हातानेच करायचं. त्यावेळेस कुठे मिक्सर वगैरे होतं. आत्ता आपल्या या काळात आपण तर कुठलीही रेसिपी कुठल्याही मॉडर्न पद्धतीने करू शकतो, पण आत्ता ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने आपण करू शकतो. पण आता मी आताची गोष्ट नाही सांगत आहे, माझ्या आजीच्या काळात असं करायचे. मग आता हे बारीक झालं की सेम त्यावेळेस एवढे पदार्थ नव्हते. ऑइल, जिरं, मोहरी, कांदा, सांबार असेल तर सांबार, अदरवाईज मिरची हिरवी ही घालून याला फोडणी द्यायची आणि त्यांचा नाश्ता रेडी. ठीक आहे. आता आपण सगळे मसाले घातलेले आहेत आणि हे सगळं आता परतायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला हा बुगदा रेडी झालेला आहे, ज्याला आपण कुटके किंवा चुरमा म्हणू पोळ्यांचा. तो असा दिसतो आणि खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे, खूप छान चवीला वाटतं. थोडी साखर घालून घ्या. आमच्याकडे हा कढीसोबत खाल्ला जातो. म्हणजे आता आपल्याला घालायची फोडणी कढी. आता आपण बनवूया कढी. कढीच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य बघा: जिरं, मोहरी, येस ऑब्वियसली, मिरची, लसण, करी लिव्स आणि सांबार. आता तेल झालेलं आहे आपलं गरम. त्याच्यात आपल्याला घालायचं आहे जिरं, मोहरी, आणि याला ठेचून पण घेऊ शकतो आपण. थोडंसं लसूण आणि मिरची ठेचून घेऊया. या पद्धतीने ठेचलं आहे आपण आणि याच्यात करी लिव्स पण टाकून घेऊ आपण सोबत सगळे याच्यामध्ये. त्यामध्ये घालायचं हळद, मीठ, परतून घ्यायचं आहे आणि बस झालं. त्यात आपल्याला आपण जे
दही आणि बेसनचा घोळ तयार करून ठेवला आहे कढीचा, रॉ कढी त्याला म्हणतात, तो घालायचा आहे. बस एक उकळी येईल, आपली कढी रेडी आणि त्यासोबत कढी खायला रेडी झालेली आहे. बस 5 मिनटं. पहा कढीला उकळी आलेली आहे. बस थोडं आणखी, देन ही रेडी आहे. आजीच्या स्टाईलचा पोळीचा चुरमा आणि कढी गरम गरम. वाव, एक नंबर. नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.